कामगार आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी असलेल्या कामगारांना शासनाच्या वतीने मोफत किचन सेट आणि कामगार किट वाटप सुरू झाले। या अर्जासाठी भंडाऱ्याच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्ताच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणासाठी किट वाटप आणि शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज आपण भंडाऱ्यातील महाराष्ट्र कामगार आयुक्त कार्यालयासमोर आलेलो आहे। इथे बघू शकता अगदी भल्या पहाटेपासून ग्रामीण भागातील नागरिक या कार्यालयामध्ये फॉर्म घेण्यासाठी किंवा फॉर्म सबमिट करण्यासाठी इथे आलेले बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात इथे झुंबड बघायला मिळत आहे। या कामगारांना फॉर्म भरल्यानंतर इथे कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून किट आणि काही साहित्याचा पुरवठा मोफत करण्यात येते। अगदी पहाटेपासून इथे कामगार इथे नागरिक उपाशी तापाशी आलेले आहेत, परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीचं समाधानकारक उत्तर या कार्यालयाकडून मिळत नाही। आपण काही नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय सांगाल, तुमचं काय नाव आहे, कशासाठी आले, किती वाजेपासून इथे आहात? माझे नाव आहे खुशाल गणपतजी मोरकर। मी लाखांदूर तालुक्यातून नांदेड या ठिकाणून आहे। मी बांधकाम कामगाराची पेटी मिळवण्याकरता या ठिकाणी सकाळी 8:30 वाजेपासून आलेलो आहे। तरी पण या एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मला ताटकळत उभं राहावं लागत आहे आणि तरीसुद्धा माझा नंबर अजूनपर्यंत आणखी 2 ते 3 तास लागेल याची काही गॅरंटी दिसत नाही। काय सांगाल, कुठून आले, काय कशासाठी आले, किती वाजेपासून आहात? लाखणीवरून आलेले आहोत। कालपासून आम्ही येत आहोत। आजही 5:30 वाजेपासून आम्ही रांगेमध्ये उभे आहोत, परंतु पेटीसाठी आजही फॉर्म काही घेत नाही। इकडे असे काय कारण सांगतात, काही वेगळे असेतला प्रकार आहे। निश्चितच बघू शकता इथे कालपासून हे सुरू झालेलं इथलं पेट्यांचं असो या शिष्यवृत्तीच्या फॉर्मसाठी इथे मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची झुंबड आहे। अगदी पहाटेपासून हे इथे आहेत, मात्र त्यांच्या अजूनही नंबर लागलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्या संतप्त भावना इथे उमटताना बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।